तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आपण जर रिक्षा चालवत असाल तर रॅपिडो आणि उबेर या दोन ॲपमध्ये नवीन फीचर ॲड झालेलं आहे, स्टुडंट राईड म्हणून. तर कंपनीचा उद्देश बहुतेक शुद्ध असावा की याच्यातून शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना याचा फायदा व्हावा. तर परंतु ॲक्च्युअलमध्ये याचा लोक गैरवापर करत आहेत. कारण ती राईड सध्या कोणीही जे कामाला ऑफिसला जाणारे लोकही त्याचा फायदा घेत आहेत. तर असं झालं नाही पाहिजे खरंच. तर कंपनीनी जर तुम्ही स्टुडंट राईड बुक करण्याचे ऑप्शन देत असाल तर त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हरला काय फायदा आहे, तुम्ही ड्रायव्हरला का त्याच्यात हे करताय? कारण ड्रायव्हरला त्याच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे. तुम्ही प्रत्येक राईड मागं 20-30 रुपये जर कस्टमरला डिस्काउंट देत असाल तर ते तुम्ही नंतर ड्रायव्हरच्या वॉलेटमध्ये जमा करत जावा. कारण ड्रायव्हरला त्याच्यातून फायदा आहे का तुम्ही कस्टमरचे लाड पुरवताय, तर त्याचा भोंदंड आमच्यावरती बसतोय. तर असं नाही झालं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात अजून जर स्टुडंट असेल तर ठीक आहे, समजू पण शकतो. परंतु काय काय अशी रेग्युलर जाणारी लोकही त्याचा फायदा घेतात. कारण मला परवा पिंपळी सौदागरमधून बुकिंग पडली स्टुडंट राईड म्हणून. तर ती बुकिंगचा ड्रॉप होता IT कंपनीमध्ये. आता IT कंपनीमध्ये कोणता हा शिकायला चाललाय? तर आणि त्याला मी विचारलं, तुम्ही स्टुडंट आहात का? तर तो बोलला, हो मी स्टुडंट आहे, मी आता इंटरव्ह्यूला चाललोय. तुम्ही फक्त शाळा घर आणि घर ते शाळा एवढाच फायदा घेऊ शकता. आणि कंपनीचा पण मला वाटतं एवढाच उद्देश असावा. पण ही काय काय लोक विनाकारण त्याचा गैरवापर करतायत. परवा मला एकदा भोसरीमधून बुकिंग पडली. मी बघितलं तर स्टुडंट राईड म्हणून होती. म्हणलं रात्रीची कोणती स्टुडंट राईड आहे, कुठल्या कॉलेजला चालले? आणि वयोवृद्ध होते, ते बाबा होते. तर त्यांना मी पिकअपला गेलो. म्हणलं, बाबा आता तुम्ही शाळेत चालले का? तर बाबा म्हणतात, काय बाळा मस्करी करतोय माझी? म्हणलं, बाबा मस्करी नाही करत तुमची, तुम्ही शाळेत जायला बुकिंग केली. ही बुकिंग शाळेत जायची आणि शाळेतून घरी यायची बुकिंग आहे. एवढा मी पण हसलो आणि बाबा पण हसायला लागले. म्हटलं, बाळा मला वरती दिसलं म्हणून मी सिलेक्ट केलं. म्हटलं, बाबा तुम्हाला ते दुसरी अमाऊंट पण दिसते ना, मग ती का नाही सिलेक्ट केली तुम्ही तुमचा फायदा बघून सिलेक्ट केलं ना. म्हणलं, बाबा तुम्हाला तसं नाही जाता येणार, तुम्हाला मीटरवर घेऊन जातो मी. तर म्हणले, ठीक आहे चला मीटरवर. तर मीटरवर मी त्यांना समजून सांगितलं की फक्त ही शाळेच्या मुलांसाठी बाबा हे फक्त स्टुडंट राईड म्हणून, तुम्ही कोणी त्याचा यूज करू शकत नाही. म्हणलं, सगळेच तुम्ही जर असं यूज करायला लागले तर आम्हाला रिक्षा विकून मग कुठेतरी भंगार विकावं लागेल. तर त्याचं ड्रॉप लोकेशन जर शाळा असेल तरच तुम्ही त्याला घेऊन जावा. ते पण जर एखादं कोण समजून घेणार असेल तर मीटर टाकलं तरी चालेल. कारण ह्याच्यातून आपल्याला काही फायदा नाही आहे. एखादंच कोण जर असेल, वाटलं तुम्हाला व्हायची वाटत असेल तसं, शाळेचं पोरग वगैरे छोटं वगैरे कोण असेल थोडं, तर तुम्ही गेलात त्याच्या रेटमध्ये, तर एखाद्या पोराला जर आपण जे शिकतंय त्याला सपोर्ट केला तर काही वाया जात नाही. आपल्या पदरची जर आपल्याला कोणाला सहानुभूती दाखवायची असेल की हा एखादं लहान पोरग चाललंय शाळेमध्ये, तर आपण सोडू शकतो. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आपणही सावध व्हा आणि हा व्हिडिओ सर्व आपल्या रिक्षा ड्रायव्हरांना शेअर करा. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र.